आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। साहेब, आमच्या मागण्या सेवेतील पोलिसांना ज्या आरोग्य सुविधा मिळतात त्या सेवानिवृत्त पोलिसांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे। शिक्षकांना आरोग्य सुविधा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरू राहतात, फक्त पोलिसावरच अन्याय आहे, ती आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे। आमच्या पोलिसांना 10% आमच्या पाल्यांना 10% आरक्षण मिळालं पाहिजे। आमच्या कार्यालयासाठी महाराष्ट्रातील जवळपास जिल्ह्यांनी कार्यालयासाठी जागा दिलेली आमच्या संस्थेला, परंतु परभणी जिल्ह्यामध्ये अद्याप पोलीस निवृत्त संघटनेच्या कार्यालयासाठी जागा दिलेली नाही। दुसरी गोष्ट, आमचे पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार हे 5व्या आणि 6व्या वेतन आयोगामध्ये यांना समकक्ष वेतन सरणी होती, एकच वेतन सरणी होती। तसं पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या सेवापटामध्ये सही करून आम्हाला लेखी आदेश दिलेले आहेत, परंतु दुसरा लाभ आम्हाला हे ASI पदाचा मिळाला पाहिजे, तो अद्याप मिळालेला नाही। पहिली पदोन्नती हवालदार पदाची आज 25/2/2022 नंतरच्या शासन निर्णयानुसार नवीन मुलांना 10 वर्षाला S9 प्रमाणे वेतन सरणी मिळते आणि आमच्या सेवानिवृत्त जे ज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांना 24 वर्षाला S9 मिळते। एवढा अन्याय, जवळपास 12 वर्षाचा अन्याय आमच्या पोलिसावर होतो। पोलीस तिथून एक असला पाहिजे। आजच्या पोलिसांना 10 वर्षाला वेतन सरणी मिळते हवालदारची आणि जुन्या लोकांना 24 वर्षाला मिळते। ती आम्हाला 20व्या वर्षी ASI पदाची वेतन सरणी मिळालीच पाहिजे। दुसरं, जो 25/2/2022 शासन निर्णय आहे तो 1/1/16 पासून लागू झाला पाहिजे आणि आमच्या सर्व लोकांना सेवानिवृत्ती असो की सेवेतील असो यांना पोलीस उपनिरीक्षक S14 प्रमाणे वेतन सरणी दिली पाहिजे व ग्रेड PSI जे लाल रिबीन आहे ती लाल रिबीन काढून सेवेतील पोलिसाप्रमाणे, परीक्षा पास झालेल्या पोलिसाप्रमाणे त्यांना ती रिबीन लावायला काळी आणि निळी दिली पाहिजे। दुसरी, नमस्कार। आज आम्ही परभणी जिल्हा सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। याच्या मागचा उद्देश एकच आहे की शासन आमच्या मागण्याकडे झोपलेलं नसून झोप घेण्याचं सोंग करीत आहे। पोलीस कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय होतात, शासनाचे जे काही GR निघतात त्याचं जे त्याप्रमाणे आम्हाला काही लाभ मिळायला पाहिजे ते मिळत नाही। कार्यालयातील बाबू लोक त्यामध्ये काहीतरी अडथळे आणून काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे करून त्याला वेगळ्या पद्धतीने फाटा देतात, ते आम्हाला मिळत नाहीत, ते मिळाले पाहिजेत। तसेच जसं विधान परिषदेमध्ये शिक्षक च्या बाबतीत विचार केलाय, त्याचा शिक्षकांचा मतदारसंघ ठेवून त्यांना आमदार राज्यामध्ये निर्मिती केलेली आहे। तसंच आमच्या पोलिसांमधूनही आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मांडण्याकरता सोपस्कर व्हावं म्हणून आमच्या पोलिसांचा मधूनही जे ज्या पद्धतीने शिक्षकांचे आमदार मराठवाडा असेल, इतर विभागीय स्तरावर असतील, तसे त्याप्रमाणे आमच्या पोलिसांमधूनही आमदार नेमले गेले पाहिजे। आणि दुसरी मागणी, आम्ही पोलीस कर्मचारी सेवेत असताना इतके परिश्रम करतो, कुठला हिवाळा नाही, पावसाळा नाही, उन्हाळा नाही, आम्ही 30-30, 40-40 वर्ष सेवा देऊन थकलेलो असतो। तर सेवेतील पोलीस कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे आरोग्य सुविधांचा लाभ आहे तो कंटिन्यू सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व त्याच्यावर अवलंबून असलेल्या परिवाराला तो लाभ मिळाला पाहिजे। आणि आमची तिसरी मागणी की 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला दरवर्षी काही अर्जित रजा वगैरे रोखीकरण मिळतं, ते मिळत नाही, ते 6व्या वेतन आयोगाप्रमाणेच मिळतं। तर आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे रजा रोखीकरणाचा लाभ 2016 पासून मिळायलाच पाहिजे। त्याच्यानंतर आमच्या 10, 20, 30 याच्या बाबतीत जो काही आमच्यावर अन्याय झालेला आहे, 10, 20, 30 जो आमचा लाभ मिळायला पाहिजे तर तो लाभ देखील आम्हाला मिळाला पाहिजे। तसेच
बावीस साली जो शासनाने एक परिपत्रक काढलेला आहे त्याप्रमाणे कमीत कमी सेवानिवृत्तीपर्यंत PSIच्या याच्याप्रमाणे S14 हे आम्हाला मिळायलाच पाहिजे. तर अगदी आमच्या या मागण्या आहेत आणि शासनाला आमची विनंती आहे, आपण आमचं अंत पाहू नये. आम्ही आज थोड्याफार प्रमाणात इथे आंदोलन करत आहोत. या मागण्या जर आपण मान्य नाही केल्या, आमच्या मागण्यांचा विचार नाही केला, अजून बऱ्याच आहेत, या मागण्यांचा विचार जर नाही केला तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही राज्यामध्ये पूर्ण आमची जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य लेवलची त्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि आम्ही आता या मागण्यांचं निवेदन आता जिल्हाधिकारी साहेबांना देण्याकरता आम्ही सर्व जाणार आहोत. धन्यवाद. सेवानिवृत्त पोलीस अंमलदार प्रेमलता चांगोजी साळवे, परभणी. मी अशी मागणी आम्ही करतो की सेवानिवृत्त पोलीस या संघात जसे शिक्षक संघ निर्माण केलेला आहे त्याप्रमाणे आमचाही पोलीस अंमलदार याकडे पोलीस अंमलदार आम्ही सेवानिवृत्त पोलीस यामध्ये आमचा पण सहभाग व्हावा यासाठी पोलीस सेवानिवृत्त मध्ये पोलीस अंमलदार शासन निर्णयाने हे करावा व शासन निर्णयाप्रमाणे आमची ही मागणी पूर्ण करावी. सेवानिवृत्त मध्ये आम्ही पोलीस भरतीमध्ये आमचे मुले आहेत तर त्यासाठी आम्हाला 10% आरक्षण मिळालंच पाहिजे एवढं बोलून मी आम्ही पोलीस सेवेमध्ये असताना 35, 36, 40 वर्षापर्यंत आम्ही सेवा करतो. परंतु ज्या वेळी आम्हाला आरोग्य सुविधाची गरज आहे नेमकं त्याच वेळी आम्हाला आरोग्य सुविधा आमची शासनाने बंद केली आहे. कारण पोलीस सेवेमध्ये असताना पोलिसाच्या कुटुंबियांना, सर्व कुटुंबियांना ज्याच्यावर अवलंबून आहेत अशा कुटुंबियांना जवळपास 10 लाखापर्यंत विमा कवच असतं. परंतु सेवानिवृत्तीनंतर ज्यावेळेस आम्हाला खरी गरज आहे, ज्यावेळेस आम्हाला आरोग्याची खरी गरज आहे, ज्यावेळेस आम्ही वयोमानानं आम्ही थकलेलो असतो, सेवेमध्ये काम करीत असताना खूप स्ट्रगल केलेलं असतंय आणि अशा वेळेस ज्यावेळेस आम्हाला आरोग्याची गरज असताना आम्हाला आरोग्य सुविधा मिळत नाही. याचा अर्थ शासनाने गरज संपली की आम्हाला काही घेणं नाही असं नाही का? यूज अँड थ्रो आमच्या शासनानं फक्त वापरलं आणि फेकून दिलं अशा प्रकारे आमचा शासनाने उपयोग घेतलेला आहे. त्यामुळं आमचे कर्मचारी फक्त पैशाअभावी किंवा सुविधेअभावी कितीतरी मरण पावलेले आहेत. या गोष्टीची खूप मोठी खंत आहे आणि ही आरोग्य सुविधा आम्हाला मिळणं फार अतिशय जरुरी आहे. त्यानंतर दुसरी एक महत्वाची मागणी म्हणजे आमची अशी आहे की पोलीस कर्मचाऱ्याचा जो पाल्य असतो त्याला यापूर्वी पोलीस सेवेमध्ये आरक्षण होतं, आज पण 5% आहे, परंतु 5%हून भागत नाही. कमीत कमी पोलीस पाल्यांना कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण मिळालं पाहिजे. आणि परभणी नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी भरतीला उभं राहण्याची परवानगी मिळाली पाहिजे. यापूर्वी तसे होती. पोलीस पाल्य जर असेल तर महाराष्ट्रामध्ये SRP असो का पोलीस असो, ज्या ज्या ठिकाणी भरती निघेल त्या ठिकाणी विदाऊट कॉल फक्त पोलिसाचा एक पत्र, पोलीस अधीक्षकाचं एक पत्र घेतलं तर महाराष्ट्रात त्याला कुठे उभं राहता येत होतं. त्याप्रमाणे 10% आरक्षण म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी पोलिसाच्या पाल्यांना आरक्षण वाढवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे 10% पाल्यांना त्यांच्या.